नमस्कार मंडळी. बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनमध्ये या आठवड्यात फक्त 4 सदस्य नॉमिनेट होते. तन्वी घराची कॅप्टन असल्याने ती नॉमिनेशन प्रक्रियेत सुरक्षित होती, तर प्रभू आणि अनुश्री या दोघांकडे पॉवर की असल्याने ते दोघेही या टास्कमध्ये सेफ होते. यानंतर उर्वरित सदस्यांमध्ये नॉमिनेशनचा लगाम हा टास्क खेळवण्यात आला. रोशन, राकेश, प्राजक्ता आणि राखी हे 4 सदस्य या आठवड्यात नॉमिनेट आहेत. हे 4ही स्पर्धक पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. रोशनला सुद्धा महाराष्ट्रातून चांगला सपोर्ट मिळत होता, त्यामुळे आता या 4 जणांपैकी घराबाहेर कोण जाणार, 7व्या आठवड्यात कोणाचा प्रवास संपणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर होते. अखेर एलिमिनेट झालेल्या सदस्याचं नाव समोर आलं. 7व्या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर एलिमिनेट झालेल्या सदस्याचं नाव आहे रोशन भजनकर. खरं तर रोशनचं एव्हिकेशन प्रत्येकासाठी शॉकिंग होतं. रोशनला बाहेरून प्रचंड सपोर्ट होता, त्यामुळे तो घराबाहेर कसा गेला असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. पण दुसरीकडे जे प्रेक्षक खरंच गेम म्हणून या शोकडे पाहतात त्यांना या सगळ्याचं एव्हिकेशन अगदी फेअर वाटलं. रोशन पहिल्या दिवसापासून घरात काहीच गेम खेळत नव्हता. त्याचा सगळा गेम टोळीमधील अन्य सदस्यांच्या निर्णयानुसार चालायचा. रुचिता, विशाल जे काही सांगायचे ते रोशन ऐकायचा आणि तसंच वागायचा. एकंदर रोशनला घरात स्वतःचा स्टँड नाहीये असं काटा ग्रुपचं देखील ठामपणे म्हणणं होतं. स्वतःचा कोणताही गेम नसणं हे रोशनला महागात पडलं आहे. रोशनचा घरातील प्रवास संपल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. मात्र अद्याप कलर्स मराठीने याबाबत अधिकृत घोषणा केली नाही. शनिवारी भाऊचा धक्का संपताना रितेश घरातून कोण बाहेर येणार हे अधिकृतरित्या जाहीर करेल, पण त्याआधी रोशन एलिमिनेट झाल्याची बातमी सर्वत्र पसरली आहे.